नमो बुद्धाय, जय भीम. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आता दिवाळी आहे म्हटल्यावर सगळ्याच्याच घरी फराळ होते. तर मग मलाही घरी फराळाचा कार्यक्रम चालू होता. तर पहिले मला आज बेसन लाडू करायचे होते. तर बेसन आम्ही घरच्याच डाळीचं बनवतो, म्हणून ते थोडंसं गाळून घेतलं. गाळून घेतल्यानंतर मी घरीच तूप बनवलेलं असते, त्याच तुपाचा मी आज वापर करणार आहे बेसन लाडू करायसाठी. तर तूप गरम करून घेतलं होतं आणि तिथे बेसन पिठात मी ते मिक्स केलं आणि पूर्ण मिक्स केलं. ते फिरवलं पूर्ण एकदम अशी हातात त्या पिठाची मूठ झाली पाहिजे अशा प्रकारचे मी ते भिजून घेतलं पूर्ण. ते भिजवल्यानंतर त्याच्यात थोडं थोडं पाणी टाकून घट्ट भिजवून घेतलं, एक उंडा करून घेतला तयार. ते झाल्यावर मग मी चुलीवरच त्याच्या भाकरी केल्या, गॅसवर नाही केल्या. त्याच्यात थोड्या थोड्या पुरीच्या साईजच्या थोड्या लाटून अशा प्रकारचं पीठ होतं, अशा प्रकारचा एक उंडा करून ते लाटून ते तव्यावर अशा प्रकारच्या भाजून घेतल्या. ते पूर्ण तेल टाकून पूर्ण शांततेत चांगल्या प्रमाणे भाजून घेतलं. पूर्ण होईस्तोवर ते भाजून घ्यायचं, कारण ते थोडं कच्चं राहण्याची शक्यता असते. म्हणून आमच्या विदर्भात अशा प्रकारचेच बेसन लाडू करतात, डायरेक्ट पीठ भाजून करत नाहीत. तर अशा भाकरी करतात. नंतर ते भाकरी अशा मोडल्या जातात. मोडून त्या भाकरी एकदम बारीक केल्या. पूर्ण ते मिक्सरमधून त्याचं बारीक एकदम कण्या करून घेतल्या. नंतर त्याच्यात थोडंसं खोबरखीस आणि पिठी साखर आणि आपली इलायची एवढंच टाकलं. त्याच्या व्यतिरिक्त मी जास्त काही टाकलं नाही, कारण आमच्या घरी काजू बदाम वगैरे टाकलेलं खात नाही कोणी, म्हणून ते तेवढंच टाकलं होतं. आणि ते पूर्ण मिक्स करून घेतलं. आणि नंतर थोडंसं त्याच्यावर पाण्याचा असा शिरवा दिला, म्हणजे असं थोडं घट्टपणा त्याला आला पाहिजे, लाडू बांधता आले पाहिजेत अशा प्रकारचे ते मी थोडंसं त्याच्यात पाण्याचा शिरवा टाकला. थोडा वेळ ते 15 ते 20 मिनिट ते भिजू दिलं. नंतर त्याचे अशा प्रकारचे लाडू बांधून घेतले. अशा प्रकारचे लाडू बांधल्यावर ते नरम राहतात, चांगले पिठी साखर मुरल्या जाते आणि छान लागतात, चांगल्या प्रकारचे लागतात. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.